कृष्णा नदीकाठी बेकायदा माती उपसा बंद करण्याची मागणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर यांनी केले। मिरज कृष्णा नदीकाठी वीटभट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीचा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उपसा सुरू असून तो तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। नदीकाठी होणाऱ्या या बेसुमार माती उपसामुळे नदीकाठावरील वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या संसारावर पुराचे पाणी येण्याचा धोका निर्माण होत आहे। तसेच एका रॉयल्टी पावतीवर दिवसाला अनेक गाड्या माती काढली जात असल्याने महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निलजी, धामणी, बामणी, अंकली, हरिपूर व ढवळी या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती उपसा होत असून काही मंडल अधिकारी व संबंधितांच्या संगनमताने हा प्रकार दरवर्षी सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। कथित वीटभट्टी मालक संघटनेमार्फत प्रत्येक वीटभट्टीवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना ठरलेली रक्कम दिली जाते असा आरोपही करण्यात आला आहे। या अनियंत्रित माती उपसामुळे नदीकाठ मोठ्या प्रमाणात खचला असून नदीचे पात्रही रुंदावत आहे। त्यामुळे दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। तरी प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून नदीकाठावरील वीटभट्टीसाठी होणारा माती उपसा तात्काळ बंद करावा, तसेच वीटभट्ट्यांवरील मातीचे व मूळ जागेचे मोजमाप करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर यांनी केली आहे। यावेळी मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे, मिरज शहर समन्वयक फिरोज मुल्ला, सूरज डवरी, उपशहर प्रमुख बबन गायकवाड, सुनील पेंटर, ओमकार कदम आदी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे। म्हैसाळ, वड्डी, ढवळी असं नदीकाठी असणारे गावं, ह्या गावात माती उपसा जे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्या माती उपसामुळे ह्या नदीचा काठ भरपूरपणे मोठा होत असल्यामुळे जी काय रहिवासी आहेत नदीकाठीला, जी वड्डीकडेला असतील, ढवळीकडेला असतील, म्हैसाळमध्ये असतील, अनेक गावं जी आहेत ती नदीकाठीला, ते जे रहिवासी आहेत ते सगळी 2005 की 2009मध्ये जे काय पूर आला होता नदीला, ती अनेक कुटुंब त्या पाण्याखाली गेली आहेत। ह्याचं कारणीभूत ही माती उपसावाली आहेत। आजपर्यंत बघितलो आपण, जी काय माती उपसावाली आहेत, आजपर्यंत वाळू उपसावाली बघितली आहेत, तर आज माती उपसावाली आपण आपल्या निदर्शनाखाली आलेले आहेत। प्रांत साहेबांना आमची एवढीच विनंती आहे, जी काही वाळू माती उपसावाली आहेत त्यांना तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्वस्थ बसणार नाही।